माझ्या पतीने एका रात्री 4 अनोळखी पुरुषांना आमच्या घरात राहण्यासाठी जागा दिली. बाहेर जोरात पाऊस पडत होता आणि मी माझ्या पतीसोबत झोपले होते. अचानक त्या पुरुषांच्या खोलीतून जोरात आवाज येऊ लागले. मला भीती वाटली की कदाचित हे लोक करत असतील आणि मी उठून दुसऱ्या खोलीत गेली, तर तिथले दृश्य पाहून माझे अंगावर काटा आला. त्या लोकांनी त्या रात्री माझ्यासोबत असे काही केले की खोलीत माझ्या किंकाळ्या घुमू लागल्या. माझे नाव सीमा आहे आणि माझी अमितशी लग्न काही वर्षांपूर्वी झाली होती. ही अमितची दुसरी लग्न होती. त्यांच्या पहिल्या पत्नीचा आजाराने मृत्यू झाला होता. अमितला पहिल्या पत्नीपासून एक मुलगी आहे, ज्याचे नाव रिया आहे. जेव्हा मी या घरात आले, तेव्हा रिया 15 वर्षांची होती. आता आमच्या लग्नाला 7 वर्षांची झाली आहेत. आणि दिवसांपूर्वी तिचेही लग्न झाले आहे. रियाचे लग्न झाल्यानंतर माझे पती नेहमीप्रमाणे मला गावात सोडून शहरात गेले आणि मी पुन्हा एकटी आणि एकाकी राहिले. अमित रियाचे लग्न करण्यासाठी काही दिवस गावात आले होते. पण इतके नातेवाईक आणि सगेसोयरे आले होते की मला त्यांच्यासोबत एकटा वेळ घालवण्याची संधीच मिळाली नाही. सासऱ्यात पोहोचल्यानंतर माझ्या मुलीचा फोन आला. तिने म्हटले, "आई, मी इथे खूप चांगली आहे आणि या लग्नात खूप आनंदी आहे. माझे पती मला खूप प्रेम करतात आणि नेहमी माझ्यासोबतच राहू इच्छितात. ते मला एक क्षणही एकटी सोडत नाहीत." रियाच्या सगळ्या गोष्टी ऐकून मी खूप आनंदी होते की माझ्या मुलीला चांगले घर तरी मिळाले, कारण तिचे लग्न करण्याच्या नादात आम्ही आमची शेतही गहाण ठेवली होती. आता आमच्या डोक्यावर खूप कर्ज झाले होते. माझे पती म्हणत की ते शहरात काम करून हळूहळू हे सगळे कर्ज फेडतील. मी लग्न करून या घरात आले तेव्हा रिया खूप छोटी होती आणि म्हणूनच अमितने दुसरी लग्न केली होती की रियाला आईचे प्रेम मिळावे. मी त्या आईविना मुलीला माझ्या मुलीसारखेच पाळले आणि तिला खूप प्रेम दिले. मी कधीही तिला हे जाणू दिले नाही की मी तिची सावत्राई आहे. रियाकडूनही मला खूप प्रेम मिळाले होते. पण लग्नाच्या पहिल्या रात्री अमितने मला जे सांगितले ते ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले. मी विचारही करू शकत नव्हते की लग्नाच्या पहिल्या रात्रीच माझे पती मला असे काही सांगतील. त्यांनी म्हटले की ते त्यांच्या पहिल्या पत्नीला खूप प्रेम करत होते आणि ही दुसरी लग्न करायलाही त्यांना इच्छा नव्हती. पण त्यांच्या आईने त्यांच्यावर खूप दबाव टाकला होता. म्हणूनच त्यांना दुसरी लग्न करावी लागली. पहिल्या पत्नीचा मृत्यू झाल्यापासून माझे पती शहरातच राहू लागले आणि तिथेच काम करत. घरचे काम आणि शेती सासू-सासरे बघत. माझे पती जेव्हा सुट्टी मिळेल तेव्हा माझ्याकडे येत. पण ते गेल्यावर मी एकटी रात्री काढत असे आणि त्यांच्या प्रेमासाठी तडपत असे. लग्नानंतर एका वर्षानेच मी गरोदर झाले आणि मला एक मुलगाही झाला. जेव्हा पतीशिवाय माझे मन रमत नसे, तेव्हा मी त्यांना म्हणे की मलाही शहरात घेऊन चला. मला तुमच्यासोबत राहायचे आहे, असे मला बरे वाटत नाही. पण ते म्हणत की शहरात इतक्या लोकांचा खर्च मी चालवू शकत नाही, म्हणून तुम्ही मुलांना घेऊन गावातच राहा. जेणेकरून त्यांची शिकवण गावातच होईल. दर महिन्याला माझे पती येत, पण काही दिवस राहून परत जात. अशा रीतीने माझी तारुण्य हळूहळू एकटेपणात गेली आणि आता मी 35 वर्षांची झाले आहे. रियाचे लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी माझे पतीने मला फोन करून सांगितले, "सीमा, एक मोठी अडचण आली आहे. माझे काम गेले आहे आणि मला कुठेही कामे शेती सांभाळा." पण माझे पती म्हणाले, "सीमा, आमच्यावर खूप कर्ज झाले आहे. जर मी शहरात काम केले नाही, तर हे कर्ज कसे फेडणार आणि मग शेती आमच्या हातून जातील." मी म्हटले, "आता रियाचे लग्नही झाले आहे. मीही शहरात येऊन कामात तुमची मदत करू." शहरात कामगारांची गरज असते आणि मी स्वयंपाक व भांडी घासण्याचे काम चांगले करते. माझे पती थोडा विचार करून म्हणाले, "ठीक आहे. जर तुम्हाला हे सगळे काम करायला त्रास होत नसेल तर येऊन जा. कारण आता दुसरा मार्ग नाही. आम्हाला आमची शेतं वाचवायची आहेत." आमच्यांची गरज पाहून सासू-सासऱ्यांनीही मला शहरात जाण्याची परवानगी दिली. मला वाटले अनेक वर्षांनंतर आता माझ्या मनाची इच्छा पूर्ण होईल. अनेक वर्षे मी पतीच्या प्रेमासाठी तडपत होते आणि आता ते प्रेम मिळणार होते. जेव्हा मी पतीकडे पोहोचले, तेव्हा ते मला पाहून खूप आनंदी झाले. मला माहीत होते की तेही रात्री एकटेपणात काढत. शहरात पोहोचल्यानंतर काही दिवसांतच मला 2 घरांचे काम मिळाले. मी विचार केला की आणखी काही घरांचे काम मिळाले तर चांगले पैसे येतील. गावाच्या तुलनेत शहरात कामाला चांगले पैसे मिळतात. एका रात्री काम संपल्यानंतर मी पतीसोबत बोलत होते. तेव्हा बाहेर पाऊस सुरू झाला. पाऊस खूप जोरात पडत होता आणि थांबायला नाव घेत नव्हता. सुमारे रात्री 10 वाजता कोणीतरी आमच्या घराचा दरवाजा ठोठावला. माझे पती विचार करू लागले की इतक्या रात्री कोण आला असेल. जेव्हा त्यांनी उठून दरवाजा उघडला, तेव्हा बाहेर 4-5 मजबूत तरुण उभे होते. त्यांचे वय 35 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे. माझे पती त्यांच्याशी बोलू लागले, तेव्हा मी माझ्या बेडरूममध्ये आले. मी विचार करत होते
की हे लोक कोण आहेत आणि आमच्या घरी असे का आले. थोड्या वेळाने माझे पती खोलीत आले आणि म्हणाले की बाहेर 4 प्रवासी आले आहेत, जे पावसामुळे अडकले आहेत. ते एका रात्रीसाठी आमच्या घरात आश्रय मागत आहेत. मला त्यांच्यावर दया आली आणि मी म्हटले की आमच्या घरात एकच गेस्ट रूम आहे, तर तुम्ही चौघांना तिथेच राहावे लागेल. मला माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता की माझे पती 4 अनोळखी लोकांना असे घरात कसे राहू देऊ शकतात. ते खरेच खूप साधे आहेत आणि लोकांवर लवकर विश्वास ठेवतात. पण कदाचित खरोखरच हे लोक पावसामुळे मजबुरीत असतील. आमच्या घरात इतके मौल्यवान सामानही नाही की चोरीसाठी आले असतील. माझे पती म्हणाले, "हे लोक खूप भुकेले आहेत. तुम्ही त्यांच्यासाठी काही खाण्याचे बनवाल का?" मी दिवसभर सगळ्या घरांचे काम करून खूप थकले होते. पण तरीही पतीची गोष्ट मानून मी स्वयंपाकघरात जाऊन जेवण बनवू लागले. जेव्हा मी जेवण बनवून त्यांना देण्यासाठी आले, तेव्हा मी पाहिले की ते चौघेही माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होते. मी त्यावेळी लाल मॅक्सी घातली होती, ज्यात माझे शरीर स्पष्ट दिसत होते. त्यांना पाहून मला खूप विचित्र वाटत होते, कारण यापूर्वी कधीही कोणत्याही पुरुषाने मला असे पाहिले नव्हते, जसे ते पाहत होते. माझे पती मला पत्नी मानतात, पण ते त्यांच्या पहिल्या पत्नीला अमर्याद प्रेम करत होते. तिचे नाव पल्लवी होते. ती अमितचे बालपणीचे प्रेम होती. अमित आणि पल्लव्या त्यांच्यात मोठे झाले होते. एकत्र राहताना त्यांच्यात प्रेमही झाले. संपूर्ण गावाला हे माहीत होते, कारण ते दोघे शेतात फिरत असत. पण हळूहळू पल्लवी तरुण झाल्यावर तिचे वडील तिला अमितला भेटू देत नसत. ते म्हणत की आता तुम्ही तरुण झाला आहात. जर तुम्ही असे अमितसोबत फिरलात, तर तुमचे लग्न कोण करेल? पण काही दिवसांनंतर अमित आणि त्यांचे घरचे पल्लवीच्या घरी नाते घेऊन गेले. तेव्हा सर्वांनी मान्य केले आणि 1 वर्षाने त्यांना मुलगीही झाली. पण काही महिन्यांनंतर पल्लवी आजारी पडली आणि वारली. माझे पती तिच्या मृत्यूपासून सावरू शकले नव्हते. ते मला म्हणत की मी तुम्हाला पत्नीचा हक्क देईन. कधी-कधी मला पतीवर खूप राग येई की फक्त एका मुलीला पाळण्यासाठी त्यांनी माझे आयुष्य का खराब केले? शेवटी मीही एक स्त्री आहे. मलाही प्रेमाची गरज आहे. मलाही असा पुरुष हवा होता जो मला मनापासून हवे. माझे पती तर फक्त मला एक जबाबदारी समजत. पण आज पहिल्यांदा कोणी पुरुष मला असे पाहत होता. तोही एक नाही तर 4. माझ्या मनात विचित्र विचार येऊ लागले. आत माझ्या खोलीत आले. मी खोलीतून बाहेर डोकावले, तेव्हा मी पाहिले की त्या लोकांनी दारूची काढली आहे. खूप महागडी दारू होती. तर माझे पतीही आनंदाने पिऊ लागले. जेव्हा माझे पती खूप उशिरा झोपायला आले, तेव्हा ते नशेत पूर्णपणे बेहोश झाले होते. मी कसेबसे त्यांना सांभाळून झोपवले. मी घाबरत घाबरत खोलीतून बाहेर आले आणि त्यांना म्हटले, "मी तुमची व्यवस्था आतल्या खोलीत केली आहे." ते चौघेही विचित्र नजरेने मला घुरत होते, कारण तेही नशेत होते. मी लगेच माझ्या खोलीत आले आणि बेडरूमचा दरवाजा बंद केला. मग मी झोपले. मी खूप थकले होते म्हणून मी पण अर्ध्या रात्री शेजारील खोलीतून जोरात आवाज येऊ लागले. घाबरून माझी झोप उडाली. पण माझे पतीला काहीच कळाले नाही आणि ते गाढ झोपेत होते. मला वाटत होते की मी त्यांना उठवू. पण मला माहीत होते की ते नशेत आहेत आणि उठणार नाहीत. हळूहळू आवाज आणि गोंगाट वाढत होता. मला वाटले की उठून बघावे. कदाचित हे लोक चोर असतील. माझे पती कोणावरही विश्वास ठेवतात. पण मला ते लोक काही बरोबर वाटत नव्हते. सुमारे 15 मिनिटे मी असेच बेडवर बसून राहिले. पण नंतर हिंमत करून मी बेडरूमचा दरवाजा उघडला आणि दुसऱ्या खोलीकडे जाऊ लागले, जिथून आवाज येत होता. मला खूप घाबर वाटत होते. मी हळूच त्या खोलीचा दरवाजा उघडला. तेव्हा तिथे खोलीत असलेल्या 3 पुरुषांची नजर माझ्यावर पडली. एक पुरुष झटकन माझ्याजवळ आला आणि मला आत ओढून दरवाजा बंद केला. मी खूप घाबरले की हे लोक माझ्यासोबत काही वाईट करणार आहेत. मला पाहताच ते विचित्र नजरेने माझ्याकडे पाहू लागले आणि जवळ येऊ लागले. माझा घसा कोरडा पडला आणि भीतीने माझी आवाज बंद झाली. त्यांच्या चौथ्या साथीदाराचा मृतदेह रक्ताने माखलेला खोलीत पडला होता. आता उरलेल्या 3 लोकांनी मला जिवंत सोडणार नाही असे वाटले. मी खूप घाबरले, कारण मी खून पाहिले होते. मी जोरात किंचाळू लागले. माझ्या किंकाळ्या ऐकून शेजारील घरातील लोक जागे झाले. त्यांनी पोलिसांना फोन केला. पोलीस लवकरच आले. त्या 3 पुरुषांनी चौथ्याची हत्या केली होती आणि आता मलाही हल्ला करायचा होता. पोलिसांनी त्यांना अटक केले. पण त्या रात्रीची भीती आणि आघात माझ्या मनावर कायम राहिले. अमितलाही त्याच्या बेजबाबदारपणाबद्दल खूप पश्चात्ताप झाला. त्याने नशेत राहून अनोळखी लोकांना घरात आश्रय दिल्याबद्दल क्षमा मागितली. आम्ही पोलिसांच्या मदतीने न्याय मिळवला. ते 3 पुरुष तुरुंगात गेले. मी काही दिवस रुग्णालयात राहिले आणि नंतर मानसिक आधार घेतला. हळूहळू आम्ही गावात परत आलो. अमितने शेती सांभाळायला सुरुवात केली आणि आम्ही एकत्र राहून कर्ज फेडायला लागले.
रियाही आमच्याकडे येत राहिली आणि तिच्या नव्या कुटुंबासोबत आनंदी आहे. या घटनेनंतर मी शिकले की अनोळखी लोकांवर सहज विश्वास ठेवू नये. विशेषतः रात्री घरात आश्रय देताना सावध राहावे. पतीनेही पत्नीच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी. एकट्याने राहताना खबरदारी घेणे आवश्यक आहे. विश्वास आणि प्रेम हे नात्याचे आधार आहेत, पण सुरक्षाही तितकीच महत्त्वाची आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल अशी मला आशा आहे.